प्रथम संपूर्ण जी माहिती आहे ती आपण ऑफिशियली वेबसाईटवरून या ठिकाणी पाहणार आहोत, त्यामुळे कोणताही मनामध्ये संदेह न ठेवता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पण महसूल सेवक या पदासाठी ती संपूर्ण माहिती पाहणारच आहोत या व्हिडिओमध्ये, परंतु या व्यतिरिक्त पण अजून दोन महत्त्वपूर्ण जाहिराती मित्रांनो तुमची वाट पाहत आहेत। दोन महत्त्वपूर्ण जाहिराती तुमची वाट पाहत आहेत। त्याही दोन महत्त्वपूर्ण जाहिराती तुम्ही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तेही व्हिडिओ पहा आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। अगदी 10वी 12वी ग्रॅज्युएशन ते सुद्धा या ठिकाणी पाहून घ्या। तेही फॉर्म तुम्ही आवर्जून भरा जर तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं असेल तर। आता आज जे आपण या ठिकाणी फॉर्म पाहणार आहोत ते आहे महसूल सेवक, आणि यासाठी केवळ आणि केवळ मित्रांनो या ठिकाणी 4थी पास, किती 4थी पास असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। महसूल सेवकला दुसऱ्या भाषेमध्ये आपण कोतवाल असं म्हणतो। काय म्हणतो? कोतवाल असं म्हणतो। तर ही परीक्षा आता परीक्षा घेऊन तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। म्हणजे फक्त 50 प्रश्न असणार आहेत, 100 गुण असणार आहेत। ज्याला जास्त गुण मिळतील त्याचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहेत। ही थोडक्यात माहिती आहे। एकूण टोटल 158 जागा आहेत। तर आपण आता संपूर्ण हीच माहिती काय करूया मित्रांनो, ऑफिशियली वेबसाईटवरून घेतलेल्या ऑफिशियली PDF वरून पाहणार आहोत। तर ही संपूर्ण जाहिरात जर आपण बघितली तर nagar.governmentbharti.org या वेबसाईटवरती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्यातर्फे मित्रांनो ही कोतवाल पदभरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। आणि वेगवेगळ्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या तालुका, वेगवेगळ्या सज्जा यांच्यातर्फे या ठिकाणी मित्रांनो ही रिक्रुटमेंट त्या सज्जा अंतर्गत या ठिकाणी म्हणजे त्या सज्जाच्या अधीन राहून आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतो तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ही भरती या ठिकाणी राबवण्यात येत असते। आता आपण या ठिकाणी जर बघितली पाथर्डी आहे, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, श्रीगोंदा, राहाता, राहुरी, पारनेर, जामखेड, नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर आणि कर्जत अशा वेगवेगळ्या या ठिकाणी तालुक्यांमध्ये ही भरती या ठिकाणी आहे। आता प्रत्येक तालुक्याची रिक्रुटमेंट प्रोसेस सारखीच आहे, त्यामुळे कोणत्या तरी एका तालुक्याची आपण या ठिकाणी जाहिरात पण करूया। आणि टोटल जागा जर बघितलं तर टोटल किती आहेत? 158 जागा आहेत। किती आहेत? 158 जागा आहेत। अशाच आता जे मी तुम्हाला तालुके सांगितले अशाच तुमच्यासुद्धा तालुक्यामध्ये, तुमच्यासुद्धा गावामध्ये ही भरती कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकते। जशी येईल तशी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती सांगेल, त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही इच्छुक असाल गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट या ठिकाणी मिळवण्यामध्ये। आणि एक महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला वाटते की मला कोणतीही भरती उद्या 2025-26 मध्ये मला क्रॅक करायचीच आहे, तर आपले ऑल इन वन एक बॅच आहे मित्रांनो, त्यामध्ये सगळं काही कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं। सरळ सेवा भरती उद्या, रेल्वे भरती, MPSC कंबाईन, TCS IBPS पॅटर्न, इतर भरत्या फक्त 999 मध्ये तुम्हाला 1 वर्ष व्हॅलिडिटीसह सगळं यामध्ये सांगितलेलं एक कंटेंट दिलं जातं। तर यासाठी सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा, म्हणजे कोणतीही भरती आली ती मिस तर होणारच नाही, सोबतच तुम्हाला हे सगळं कंटेंट मित्रांनो अवेलेबल राहील। अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करा, किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट 999 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे 72 48 93 0176, आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जातं आणि ग्रुपमध्ये पण ॲड केलं जातं। तर बघा या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर उपविभागात अहिल्यानगर तालुक्यातील महसूल सेवक अर्थात कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागवण्यात आलेले आहे। वेबसाईट कोणती आहे? https://nagar.governmentbharti.org तर ही वेबसाईट आहे। ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। कधीपासून कधीपर्यंत अर्ज सुरू झाले तर आजपासूनच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो। लास्ट डेट जर बघितली तर 18 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचे, म्हणजे फक्त 10 दिवस फॉर्म भरण्यासाठी मुदत या ठिकाणी दिलेली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। आता कोतवाल म्हटल्यावरती बऱ्याच जणांना पहिल्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल की वेतन किती भेटणार, मानधन किती भेटणार। मग इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो दरमहा मानधन जर बघितलं तर 15,000 रुपये एवढं या ठिकाणी तुम्हाला मानधन या ठिकाणी भेटणार आहे। त्या तालुक्यामध्ये जे सज्जे आहेत, ओके, गाव पातळीवरती आपण त्याला सज्जा म्हणतो, जे पण तलाठी कार्यालय आहे त्याला सज्जा म्हणतो आपण। तर त्या ठिकाणी जे पण आरक्षण त्या ठिकाणी सध्या लागू आहे, जसं की आता आपण एखादं उदाहरण घेऊ, बाबा टाकळी काजी या ठिकाणी कोतवाल हे पद भरायचं आहे, ओके। त्या सज्जाचं नाव काय आहे? सज्जातील गावं कोणकोणती आहेत? तर टाकळी, काजी, मदडगाव अशी या ठिकाणी गावं आहेत। मग हे सध्या जे कोतवाल पद आहे तर ते राखीव कोणतं आहे? तर तिथं अनुसूचित जातीमधल्या या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी ते राखीव आहे, आणि समांतर आरक्षण महिला ह्या हेच पद तेवढं त्या ठिकाणी भरलं जाऊ शकतं। भिंगार हे या ठिकाणी गाव आहे। भिंगार अनुसूचित जमातीसाठी आणि पुरुष उमेदवार पण या ठिकाणी भरला जाऊ शकतो, कारण ती व्यक्तीच या ठिकाणी काय आहे? आरक्षित आहे। तर असं या ठिकाणी हे आरक्षण सुद्धा या ठिकाणी लागू असणार आहे, त्यामुळे हा सुद्धा तक्ता प्रत्येक तालुक्याचा तुम्ही या ठिकाणी पाहायचा आहे। ते तालुक्याचे प्रत्येक जाहिराती या वेबसाईटवरती दिलेल्या आहेत। मग या ठिकाणी जर बघितलं तर काय लागतं मित्रांनो, या ठिकाणी
वय काय लागतं. आता आपण 4थी पास हे तर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे. इथं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की अर्हता, शैक्षणिक अर्हता फक्त 4थी पास लागते आहे. मग महसूल कोतवाल या भरतीसाठी उमेदवाराचं वय 7/7/2025 या रोजी 18 ते 40 असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 18 ते 40 असणं गरजेचं आहे. मग आता प्रश्न अजून तुम्हाला दुसरा पडू शकतो की बाबा हे जे पद आहे तर आम्ही आता हे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आलेलं आहे, मग आम्ही पुण्यातून आहे, आम्ही सोलापूरमधून आहे, मुंबईमधून आहे, मग आम्ही भरू शकतो का? तर नाही. स्पष्टपणे त्याने सांगितलं आहे की अर्जदार यांनी ज्या सज्जातील पदासाठी अर्ज सादर केलेला आहे त्याच सज्जातील अंतर्भूत असलेल्या गावामध्ये अर्जदार रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला त्या गावचा रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे. तुम्ही तिथला रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजे इतर जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही. इवन इतर त्याच जिल्ह्यातील इतर गावातील सुद्धा भरू शकणार नाही. फक्त त्या गावातील त्या सज्जा अंतर्गत येणारे रहिवासीच या ठिकाणी फॉर्म भरू शकतील. ही महत्त्वपूर्ण अट आहे. यामुळे होईल काय, स्पर्धा खूपच कमी राहील. खूप म्हणजे खूपच कमी राहील. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहितीच नसणार आहे की आपल्या गावात कोतवाल पद भरलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही अपडेट राहा मित्रांनो. ओके, आपला हे जो काही 999ची बॅच आहे तिथं तुम्हाला अपडेट ठेवायचं पण काम केलं जातं. तिथं तुम्हाला हे अपडेटसुद्धा दिल्या जातात. आणि यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अजून तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट भेटून जातील. बेल आयकॉन दाबा. ह्याचा फायदा असा होईल की आता त्या गावातील खूप कमी लोकांना माहिती होईल की बाबा आपल्या सज्जामध्ये काय रिक्रुटमेंट होत आहे. ओके, तुमचा जरी कोणी मित्रमैत्रिणी असेल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा. फक्त 4थी पास या ठिकाणी पद आहे आणि फिरतं पद आहे. कुठं या ठिकाणी वेगवेगळी जी कामं करावी लागतात मित्रांनो, तर त्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं या ठिकाणी गरजेचं आहे, असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. नेमकी परीक्षा होणार कशी आहे, तर परीक्षा जर आपण या ठिकाणी बघितलं तर महसूल सेवक कोतवाल हे पद आहे. लेखी परीक्षेसाठी 100 गुण असणार आहेत. प्रश्नांची संख्या किती असणार आहे, 50 प्रश्न संख्या असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे टोटल 100 गुणाची या ठिकाणी परीक्षा असणार आहे. आणि ही जी परीक्षा आहे तर ती सामान्य ज्ञानावरती आधारित असेल. आता बऱ्याच जणांना वाटतं की सामान्य ज्ञान म्हणजे फक्त GK येतं का काय. ज्या पण वेळेस मित्रांनो अशा परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान म्हटलं जातं तर इथं बुद्धिमत्ता पण ते विचारू शकतात, अंकगणित पण विचारू शकतात, जनरल नॉलेज पण ते विचारू शकतात. आता सामान्य ज्ञान म्हटल्यावर ते असं पण विचारू शकतात की तिथं या ठिकाणी एवढे एवढे हरिण आहेत, एवढे एवढे पाय आहेत, हरणाचे एवढे वाघ आहेत, वाघाचे एवढे डोके आहेत, तर सांगा टोटल संख्या किती. मग त्यांच्या दृष्टीने हा सुद्धा प्रश्न सामान्य ज्ञान जनरल नॉलेजवरती येतो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे बेसिक ज्ञान आपलं प्रत्येक विषयाचं असणं या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, ते जर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर्म भरल्यानंतर. मग या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी 40 गुण ओके उमेदवाराला लेखी परीक्षेत किमान 40 गुण या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे. 100 पैकी 40 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे 20 प्रश्न 50 पैकी 20 प्रश्न तरी तुमचे बरोबर येणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 20 गुण मिळाले की सिलेक्शन झालं असं समजायचं का, तर नाही. कमीत कमी तेवढं पाहिजे आहेत. ओके, बघा आता 100 पैकी काय पाहिजे मित्रांनो, तर 40 तर पाहिजेच आहेत. 40 तर काय पाहिजेच आहेत, तर तुमचा विचार होणार. मग 40च्या वर जेवढे पण विद्यार्थी टॉपचे विद्यार्थी आहेत तेवढ्यांचा या ठिकाणी ते वरचे विद्यार्थी घेणार. म्हणजे 40च्या वर समजा 80वाला पण विद्यार्थी आहे, 70वाला विद्यार्थी आहे, 60वाला विद्यार्थी आहे, 50वाला विद्यार्थी आहे आणि 40वाला विद्यार्थी आहेत. आणि त्यांना समजा फक्त काय करायचं आहे, एकच उमेदवार निवडायचा आहे. ओके, किंवा 2 उमेदवार समजा निवडायचे आहेत आणि 40च्या वर एवढे आहेत, तर ते किती एवढे 2 ह्या दोघांना, ज्याला 80 मार्क आहेत आणि ज्याला 70 मार्क आहेत, हे यांचे सिलेक्शन होणार. ह्यांचा विचार नाही होणार. भले त्यांना 40च्या वर मार्क आहेत तरी पण नाही होणार. फक्त ही मिनिमम एवढं दिलेलं आहे. किंवा तुम्हाला समजा असं जर असेल की 30 आहेत, 40 आहेत, 20 आहेत, ओके 50 आहेत असं आहे आणि त्यांना काय करायचं आहे, तर त्यांना या ठिकाणी 4 उमेदवार निवडायचे आहेत. तर ते या ठिकाणी 4 उमेदवार सिलेक्ट होणारच नाहीत, कारण ह्यांचा विचारच होणार नाही 30वाल्यांचा आणि 20वाल्याचा. भले तिथं 4च उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि या ठिकाणी त्यांना 4 उमेदवार निवडायचे आहेत. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की 4नीच परीक्षा दिली आणि आम्ही 4च जण आहे मग आमचं सिलेक्शन करा. नाही, त्यांचा क्रायटेरिया की कमीत कमी 40 गुण या ठिकाणी मिळाले पाहिजेत. कमीत कमी किती मिळाले पाहिजे, 40 गुण. म्हणून ते काय करणार, फक्त ह्या दोघांना सिलेक्ट करणार, 40वाल्यांना आणि 50वाल्यांना. ह्या 30वाले आणि 20वाल्याने परीक्षा देऊन पण त्यांचं सिलेक्शन होणार नाही, कारण कमीत कमी 40 पाहिजे आहेत. तर आय थिंक तुम्हाला हा फरक याचा समजून आलेला असावा. आणि हे जे काय तुम्हाला मी सगळी पदं सांगितली तर ह्या संपूर्ण जिल्ह्यासाठी
ओके, संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व उपविभागाच्या पदाची परीक्षा ही एकाच वेळी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण ही परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळं कोणताही नॉर्मलायझेशनचा प्रकार नाही, कोणताही या ठिकाणी वेगवेगळ्या शिफ्टचा प्रकार येणार नाही. त्यासाठी परीक्षा फी किती ठेवलेली आहे मित्रांनो, तर ओपन कॅटेगरीतील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये आहे आणि इतर सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 500 रुपये या ठिकाणी काय केलेले आहे, फी ठेवलेली आहे. महसूल सेवक कोतवाल या पदासाठी हे लक्षात ठेवा. याच्या तारखा पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो. तर या ठिकाणी भरती प्रक्रियेचा जो हा कार्यक्रम आहे तर 8 तारखेपासून 8 जुलैपासून म्हणजे आजपासून ते पुढच्या 18 तारखेपर्यंत म्हणजे फक्त 10 दिवसाचा तुम्हाला कालावधी दिला आहे फॉर्म भरण्यासाठी. तर या कालावधी तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी जे महत्त्वपूर्ण आहे ते आपण पाहिलेले आहे. ह्या जाहिरातीची संपूर्ण PDF मी आपल्या एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलवरतीच टाकतोय, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या. जसं की आपण फक्त अहिल्यानगर तालुक्याचं आपण जे पाहिलं त्याच पद्धतीने आपण ह्या बाकीच्याचं सुद्धा पाहू शकता मित्रांनो. जे पण बाकीचे या ठिकाणी तालुके आहेत ही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून प्रत्येक याचा तुम्ही काय करू शकता तर PDF डाउनलोड करून पाहू शकता. याची लिंक मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपल्या देत आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. लिंकवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता अर्ज कसा भरायचा आहे. तर अर्ज जर भरायचा असेल तर इथं जे तुम्हाला डॉट दिलेला आहेत तर ह्या डॉटवरती फक्त काय करा, आपण या ठिकाणी या पद्धतीने क्लिक करा. मग इथं आपल्याला लगेचच ॲप्लिकेशन फॉर्म, डिटेल, ॲडव्हर्टाइजमेंट, रिप्रिंट ॲप्लिकेशन, हेल्पलाईन हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता, या पद्धतीने आपला या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ही संपूर्ण माहिती तुम्हाला भेटली असेल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आणि सगळ्याच परीक्षेची तयारी तुम्हाला एकाच ठिकाणी या ठिकाणी सर्व कंटेंट पाहिजे असेल तर ऑल इन ऑनमध्ये नक्की तुम्ही जॉईन होऊ शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.